नगराध्यक्षांचे धनादेशावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार राजकीय भावनेतून काढून टाकण्यात आले आहेत. लोकप्रतिनिधी जर लोकप्रतिनिधींचे अधिकार कमी करत आहेत असा खेद आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त करीत पूर्वीप्रमाणेच नगराध्यक्षांना धनादेशावर सह्यांचा अधिकार देण्यात यावा अशी मागणी विधान परिषदेत केली. सभापती महोदय, खरं म्हणजे नगरपालिका जेव्हा जन्माला आल्या तेव्हापासूनच नगराध्यक्षांचा अंकुश हा सीओवर सुद्धा असायचा. चेकवर सह्या करायचे अधिकार नगराध्यक्षांना होते, परंतु राजकीय भावनेतूनच हा 2015 मध्ये निर्णय करण्यात आला. कारण 2015 मध्ये महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त नगराध्यक्ष होते, म्हणून राजकीय निर्णय हा झाला की नगराध्यक्षांचे अधिकार कमी करण्यात आले, चेकवर सही करायचे अधिकार काढून टाकण्यात आले, सीओवरचं नियंत्रण कमी करण्यात आलं आणि आज त्याच्या उलट परिस्थिती आहे. सभापती महोदय, मी माननीय मंत्री महोदयांना सांगू इच्छितो की 90% नगरपालिका या महायुतीच्या ताब्यामध्ये आहे आज, आणि आज तरी शासनाने एकदा फेरविचार करायला पाहिजे. माझ्याकडे एक निकाल आहे परवाच्या दिवसाचा. तुम्ही म्हणतात की 9 तारखेला आम्ही स्टे उठवण्यासाठी प्रयत्न करू. 30/6/2026 एक निकाल लागला. माझ्या जिल्ह्याची एक नगराध्यक्ष औरंगाबाद खंडपीठात गेली होती आणि औरंगाबाद खंडपीठाने त्यांना चेकवर सही करायचे पण अधिकार बहाल केले आणि त्यांचे 64 नंबरच्या फॉर्मवर सुद्धा सही करायचा निर्णय औरंगाबाद खंडपीठाने दिला, स्टे दिला आणि जिल्हाधिकाऱ्यांना ऑर्डर काढायला सांगितली. हा निकाल सुद्धा मी तुमच्याकडे पाठवतो. आणि म्हणून जरा विशाल धोरणातून आपण सत्तेचं विकेंद्रीकरण करत आहोत. आपण आता सत्तेचं केंद्रीकरण केलंय या मागच्या निर्णयामध्ये, आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे मंत्री महोदय की हा डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हा एवढ्या नगराध्यक्षांचा विषय, नगराध्यक्षांच्या दृष्टिकोनातून तुम्ही खरंच चौकशी करायची असेल, तुम्हाला तुमचा जर सीओ एवढा प्रामाणिक तुम्हाला वाटत असेल, माझ्याकडे माझा सीओ माझा ऐकतो. माझी पत्नी 2002 पासून आजपर्यंत नगराध्यक्ष आहे, 30 पर्यंत राहणार आहे. पण तरी तुम्हाला जर इन्क्वायरीज करायची असेल तर 3 वर्षाच्या प्रशासकीय कार्यकाळाचा खऱ्या अर्थानं तुम्ही चौकशी करा. 3 वर्षाच्या प्रशासकाच्या कारकिर्दीमध्येच सर्वात जास्त भ्रष्टाचार या महाराष्ट्रात झाले. आणि म्हणून माझी विनंती आहे, जर नगराध्यक्ष चुकीचा चेक लिहायला सांगत असेल मंत्री महोदय, तर सीओ सहीच करणार नाही, असं कधीच होत नाही. परंतु कुठंतरी आम्ही नगराध्यक्ष जो लोकप्रतिनिधी आहे, लोकांमधून निवडून आलेला आहे, लोकनियुक्त नगराध्यक्ष आता पूर्ण महाराष्ट्रात आहे, आणि अशा असताना आपण लोकप्रतिनिधी असून लोकप्रतिनिधींच्याच अधिकार कमी करत आहोत, ही अत्यंत खेदाने या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की या निर्णयाचा फेरविचार करून आपण 64 नंबरच्या फॉर्मप्रमाणे आणि चेकवर हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे नगराध्यक्षांना सही करण्याचे अधिकार बहाल करणार आहात का?